नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. मंडळी, रोज सकाळी आपल्याला कशाचं टेन्शन असते ते म्हणजे नाश्त्याचं. आज नाश्त्यात काय बनवायचं, महिला मंडळींना हा प्रश्न रोजच पडतो. तर मंडळी, बाजारामध्ये हिरवा गार वाटाणा सध्या आलेला आहे आणि त्याची चव सुद्धा अतिशय गोड आहे. तर मंडळी, या वाटाण्याची झटपट एक छोटीशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी आज सकाळी बाजारातून हिरवा वाटाणा विकत घेतलाय. जवळपास 30 ते 40 रुपये किलोचा हा वाटाणा आहे आणि तो या पद्धतीने जर घरी बनवला तर अतिशय चविष्ट लागतो. तर मंडळी, पाहूया आपण हिरवा वाटाण्याची रेसिपी. चला तर माझ्या घरामध्ये. तर मंडळी, हे माझं घर आहे आणि हे आमचं किचन. हा आणला वाटाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. कढई ठेवली गॅसवर, त्याच्यामध्ये टाकलं थोडस तेल. मंडळी, गरम झालं, तेल गरम होऊ द्यायचं आणि तेल थोडस असल्यामुळं थोडस फिरवून घ्यायचं. या वाटाण्याच्या शेंगा या पूर्णपणे यात टाकायचं. त्यामध्ये सगळ्या बाजूनी असं हे फिरवून घेतल्यानंतर 1 चमचा मीठ घ्यायचं आणि सगळ्या बाजूंनी टाकून द्यायचं. तर आणि मीठ हे सगळ्या शेंगांना लागेल अशा पद्धतीने शेंगा परतून घ्यायचं. थोड्या वेळाने काय होतं की जशा जशा शेंगा या भाजल्या जातात तसं त्याचा सुगंधही एकदम छान सुटतो. शेंगा थोड्या लालसर होईपर्यंत भाजत राहायच्या आहेत आपल्याला. आता शेंगा मस्त लालसर झाले, या आता झाल्या असं समजायचं. आणि पहा, या शेंगातून कसा मस्तपैकी सुगंध येतोय. आणि या शेंगा मी आता देतो आमच्या मॅडमला खायला. घ्या शेंगा, घ्या आणि सांगा चव कशी येत. एकदम छान. हा, एक नंबर ना. एकदम छान. अच्छा, चांगल्या वाटल्या. असं कधीतरी आम्हालाही बनवून द्या. हा, काहीच तिकडून प्रतिक्रिया नाहीये. तर मंडळी, तुम्हाला ही साधी, सोपी आणि सरळ रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा आणि अशा पद्धतीने शेंगा जरूर बनवून खा. धन्यवाद.